अंजनगाव पुतळा प्रकरण पेटलं. लक्ष्मण हाकेंवर 7 गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल. याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथे पुतळा प्रकरण वाद संपल्यानंतर आता या ठिकाणी आंदोलनाचे सहनेतृत्व करणारी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हाके यांच्या बरोबरच इतर 60 ते 70 जणांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अंजनगाव येथील संबंधित जागेचा वाद गेल्या काही दिवसापासून चर्चेत होता. जेव्हा हा पुतळा प्रकरण वाद सुरू होते तेव्हा या जागेची अधिकृत मोजणी करण्यासाठी प्रशासन आणि मोजणी अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी या मोजणीला तीव्र विरोध केला. मोजणी प्रक्रियेत अडथळा निर्माण करत असताना लक्ष्मण हाके हे थेट मोजणी अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेले आणि शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याने मोजणीचे काम काही काळ थांबवावे लागले होते. शासकीय कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर माढा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांवर एकूण 7 विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जे लोक अंजनगाव येथे वाद पेटवण्यात पुढे होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे कलम त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहे ते खालीलपैकी आहेत. कलम 353 सरकारी कामात अडथळा आणणे आणि सरकारी नोकरावर हल्ला करणे. कलम 143, 149, 147 बेकायदेशीर जमाव जमवून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे व इतर कलमे धमकावणे आणि शांततेचा भंग करणे अशा प्रकारची कलम त्यांच्यावर लावण्यात आले आहेत. अंजनगाव परिसरात वातावरण शांत झाले असताना आता गुन्हे दाखल झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. भविष्यातील धोका ओळखून प्रशासनाने अंजनगाव आणि माढा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून लक्ष्मण हाके आता कोणती भूमिका घेतात याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. लेटेस्ट अपडेटसाठी ETV News 24 चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.